नमस्कार, मी डॉक्टर हर्षल कुलकर्णी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड आर्थ्रोस्कोपी सर्जन, तीर्थराज हॉस्पिटल, मिरज. तर आपण मागच्या भागात बघितलं की कॉमन लिगामेंट इंजुरीज इन नी जॉईंट्स आणि ॲक्च्युली ते स्ट्रक्चर्स काय असतात आणि कुठल्या लिगामेंट्सना इंजुरी होऊ शकते. तर आता त्यावर ॲक्च्युली ट्रीटमेंट काय असते, तर ह्या भागात आपण हे बोलूया. तर कॉमन इंजुरीज किंवा नी स्प्रेन खेळताना बऱ्याचदा स्पोर्ट्स पर्सन किंवा जे खेळणारे लोक असतात त्यामध्ये हा कॉमनली आढळतात. आणि दरवेळेला ऑपरेशन लागतं का, तर तसं नाही आहे. तर इनिशियली आपण आईस पॅक्स, थोडंसं रेस्ट, प्रायमरी अँटी इन्फ्लमेटरी किंवा वेदना कमी करणाऱ्या गोळ्या या सगळ्या घेऊन पाहू शकतो. कन्सल्टेशन डॉक्टरांचं घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं म्हणजे तुम्हाला नक्की एक्झॅक्टली काय डायरेक्शनमध्ये ट्रीटमेंट चालणार हे समजेल. जर ह्या प्राथमिक उपचारांनी पहिल्या 8 ते 10 दिवसात जर तुमची सूज, दुखणं आणि हालचाली गुडघ्याच्या जर सुधारल्या नाहीत, तर 8व्या-10व्या दिवशी आपण पुढच्या तपासण्या किंवा नेक्स्ट असेसमेंट्स ज्याला म्हणतो आपण, एक्स-रे किंवा गरज लागली तर MRI स्कॅनिंग, ह्या 2 गोष्टी आपण ॲडअप करू शकतो. तर ट्रीटमेंट म्हणालात तर ही प्रायमरी ट्रीटमेंट झाली, ज्यामध्ये गोळ्या आणि आपण रेस्ट विथ आईस पॅक्स वगैरे करू शकतो. सेकंडली फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजेस, ज्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या इक्विपमेंट्सना आपण फिजिओथेरपीज देऊ शकतो नी जॉईंटला, प्लस ॲडिशनल एक्सरसाइज पण शिकवू शकतो. ह्यातूनही जर इजा किंवा आपली दुखणी जर कमी झाली नाहीत, तर त्याला आर्थ्रोस्कोपी नावाची ट्रीटमेंट असते, विच इज द की होल सर्जरी बेसिकली. तर अगदी छोट्याशा छिद्रातनं बिन टाक्याची शस्त्रक्रिया, ज्याला बऱ्याच कॉमन लँग्वेजमध्ये दुर्बिणीतनं लेझर पद्धतीची शस्त्रक्रिया असंही आपण म्हणतो. तर वर काही दिसत नाही, टाके वगैरे नसतात आणि आतल्या ह्या ज्या लिगामेंट इंजुरीज आहेत आपल्या, त्या आपण त्यामध्ये आरामात ॲड्रेस करू शकतो. आणि ह्या आर्थ्रोस्कोपीचे फायदे आपल्याला असे असतात की साधारणतः दुसऱ्या दिवशी इमिडिएटली विदिन 24 आवर्स आपण पेशंटला उभं करू शकतो. त्यांना पूर्ण भार देऊन पायावर चालता येतं. गुडघ्याच्या हालचाली बऱ्यापैकी आपण चालू करू शकतो, ज्यामध्ये एक्सरसाइजेस फिजिओथेरपिस्ट घेतात आणि गुडघ्याच्या हालचाली कशा करायच्या सांगतात. आणि 3ऱ्या ते 4थ्या दिवशी पेशंट चालत घरी जाऊ शकतो. आणि हे सगळे फायदे घेऊन तुम्ही आरामात तुमच्या प्रायर स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज किंवा इतर जी काय हालचाली इनिशियली करत होता तुम्ही, त्या सगळ्या रेग्युलर हालचाली 1-1.5 महिन्यात तुम्ही परत बॅक टू नॉर्मलला येऊ शकताय विथ प्रॉपर ट्रेनिंग आणि फिजिओथेरपी. थँक्यू.